कॉन्फिडन्स बघितला मी आनंद चंद्रकांत सागर यांचे आभार मानतो की आमच्या या तरुण मुलांसाठी या छोट्या मुलांसाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय. एकदा समीर शाह ये टेबल तिरके लावून चौघांना बसण्याची परीक्षा धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा. लाईट्सचं काम चाललंय त्यामुळं 1-2 मिनिटांसाठी पुढच्या एका गायकाला मी आमंत्रित करतो. वीरभाऊ सार्थक वीरभाऊ त्याच्यानंतर डान्स होईल. त्यांनी रिक्वेस्ट केली की 1-2 मिनिटं थांबा, लाईट्स इफेक्टचं काम चाललंय तोपर्यंत एक गाणं होऊन जाईल. जाता जाता चालले जंगलातून, जाता जाता चालले जंगलातून, जंगलात दिसली छोटीशी टेकडी, छोटा डोंगर मोठा पर्वत, जंगलात दिसली छोटीशी टेकडी, छोटा डोंगर मोठा पर्वत, पर्वतावर चढता येईच ना, पर्वतावर चढता येईच ना, आठवणी गट्टू फिरायला चालले, फिरायला हत्तीवर बसता येईच ना, हत्तीवर बसता येईच ना, आठवणी गट्टू फिरायला चालले, फिरायला चालले, फिरायला चालले, जाता जाता चालले जंगलातून, जाता जाता चालले जंगलातून, जंगलात ऐकली कोल्याची कोली, वाघाची डकारी सिंहाची गर्जना, जंगलात ऐकली कोल्याची कोली, घराची वाट काय सापडेच ना, आठवणी गट्टू फिरायला. नमो कर्नाटक ही संकल्पना आपल्या शिवाजीनगर माझ्यासोबत असणारे माझे मित्र, माझा ग्रुप परीक्षेत ज्या प्रकारे गुण येणार आहे ते गुणदान पद्धत पहिला जो पॅरामीटर आहे, पहिली जी नियमावली आहे त्यामध्ये गाणं कुठल्या प्रकारचं निवडलेलं आहे.
चश्मा लगा के कोकोनट वाली लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के पूछो तो थोड़ा रंग घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के और रजनी don't miss that chance और रजनी don't miss that chance छान डान्स होता.
धन्यवाद आदर्श ये करण्यात आलेले आहे की पर्यावरण संरक्षण हे समृद्धीपूर्ण आणि सांस्कृतिक समुदाय पर्यावरण संरक्षण म्हणजे साठी प्लास्टिक कमीत कमी उपयोग करावा, वापर कमी करणे. सर्वांना या ठिकाणी भेटून मला आनंद वाटत आहे, कारण की आमचे पप्पा स्वर्गीय खालीसाहेब असताना न्यू इयर फेस्टिवलच्या अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायच्या आणि वेगवेगळ्या शाळेतून सर्व विद्यार्थी त्यात सहभाग घ्यायचे. परंतु काळाच्या नंतर गेल्यानंतर बराचसा गॅप झाला आणि अशा स्पर्धा आपल्या भागातून होणं जवळपास बंद झालं. परंतु या नमो करंडकाच्या अंतर्गत मला ही स्पर्धा आयोजित करण्याचा योग आला आणि मला आपल्या सर्वांना या ठिकाणी भेटून खूप आनंद होत आहे. आपल्या सर्व मुलांना वेगवेगळ्या कला त्यांच्या बाहेर आल्या पाहिजे. नुसताच अभ्यास नाही का, अभ्यासाबरोबर स्पोर्ट्स असो, त्यांच्यातल्या वेगवेगळ्या कलागुण असो आणि त्यांच्यातली जी प्रगती आहे, जी नकळत प्रगती घडत असते माणसाची, त्यामध्ये अनेक असे कार्यक्रम घ्यावे असतात. त्यातनं त्या मुलांमध्ये कुठले गुण आपले चांगले आहेत हे दिसत असतं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे प्रत्येक पालकाचं काम आहे. आपण ते पालक वर्ग या ठिकाणी बराच उपस्थित आहे. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या पाल्यांना अशाच प्रकारे प्रोत्साहित करत जावा. त्या अंतर्गत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. संवाद हा विषय पुन्हा कुणाला माहितीये? संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे माणसामधलं बोलणं असतं. आजकाल खरं बघायला गेलं तर संवाद आपण करत नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मोबाईल आल्यापासून माणूस माणसापासून दुरावलाय. आपल्या प्रत्येक क्षण आपण जसं पहिलं माणसाबरोबर वाटायचो, प्रत्येक क्षण दुःख हसणं, आजकाल ते सगळं मिटत चाललं आहे. त्याचं फक्त रिझन म्हणजे मोबाईल आहे. थांबवत आहोत. यानंतर ज्ञानेश्वरी. दासी जणींच्या घरात ओव्या गाऊनी स्वर
हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें कितनी प्यारी आंखें हैं आंखों से झलकता प्यार कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे ये मेरी गगन सत्य के आकाश मेरा है मैं ही गलत मैं ही सही मैं ही फैसला हूँ मैं ही खाना वही ऐसा है कौन यहाँ मुझसे जो जीत सके है कोई छोटो वो महसूस मुझसे बड़ा कोई है यहाँ मैं अगर वो कोई भी कल का मैं हूँ को बैठाल रहे हाथ में गुलाल रहे युद्ध की बुखार रहे करना ना सब जवाना बेटा की मेरा तेरी हाँ पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है अर्ज़ी
विवेक वेणीची लावणी हो देत जाईल आणि प्रतिभेचा प्रत्येक दान होता तो ज्ञानेशाला शके 1232 गोदावरीच्या दक्षिण श्री महालयाच्या शेती नेवासा येथे ज्ञानेश्वरांपुढे बसलेली महाराष्ट्र मंडळी तल्लीन झाली. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतून दिलेला संदेश हा संस्कृत भाषेतून होता, पण तो तुमच्या आमच्या सारख्यांना समजत नव्हता. ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेच्या तिजोरीत अडकून पडलेले मौल्यवान मराठीच्या ज्ञानेश्वरी रूपी पिढीने उडून लोकांपुढे उभं आणि म्हणाले, जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी मराठीमध्ये सांगितलं. त्यांनी आणि इतर संतांनी देवाला मराठीतून हाक मारला, देवावर मराठीतून प्रेम केले, देवाशी भांडले तेही मराठी, देवाला शिव्या दिल्या त्यांनी मराठीतून. कॉग्निटिव्ह रिव्होल्युशन म्हणजे सामाजिक उत्क्रांती, ज्याला समजण्याचा, विचार करण्याचा आणि त्यातून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा काळ होता. मग अशा काळात मानवानं अशा असंख्य व्यवस्था निर्माण केल्या ज्याचा उपयोग त्याला नवीन समाजाच्या निर्मितीसाठी झाला. मग मानवानं स्वतःचं अस्तित्व निर्माण झाल्यानंतर देवाणघेवाण याच्या मार्फत ज्ञानरूपी ग्रंथ सांगायला सुरुवात केली. मग स्वतःच्या आयुष्यामध्ये घडत असलेल्या गोष्टी या पिढीकडून त्या पिढीकडे सांगत का होईना कथाकथनाच्या माध्यमातून मांडायला लागला. मग अगदी त्याच्याच मार्फत वाचन, लिखाण, मौखिक या परंपरांचा उदय झाला. मग त्यानंतरच्या कालखंडात मानवाचा उत्कर्षानंतर जात, धर्म, वर्ग, वर्ण, वंश या सगळ्यांच्या पिढीत माणूस अडकून पडला. ठिकठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा असे आपल्या कानावर पडत असतीलच. झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात व कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. झाडाचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. जेव्हा आपण झाडे लावू तेव्हा आजूबाजूला हेवा पसरेल आणि प्रदूषण कमी होईल, ग्लोबल वॉर्मिंगची पातळी कमी होईल आणि आपल्या सगळ्यांना शुद्ध हवा मिळेल. जर प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावायला घेतले तर आपला देश भरून येईल आणि आवाज थोड़ा आवाज वालों चलेंगे हम हर मुश्किल से टकराएंगे, टस्से मसना होंगे हम. ये सुनती भी है टेंशन, आगे रहने की है टेंशन, मेहनत इनको प्यारी है, एकदम आज्ञाकारी है. अरे क्या हुआ, इतनी टेंशन में क्यों है? एग्जाम्स आ रहे हैं यार. हाँ तो काय झालं? Yeah.
पुत्रगणनाथ शङ्करं पार्वतीनाथ तू शिवम् संगीत साहित्य आनंद अद्भुत है तन धीर न तन रे